वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एका बाजूला आपल्याकडे अशी एक कंपनी आहे जी भारताचं संपूर्ण वीज नेटवर्क मुळासकट बदलून टाकायच्या तयारीत आहे. हां. आणि दुसरी बाजू बघितली तर दुसरीकडे याच कंपनीच्या डोक्यावर तब्बल 39,000 कोटी रुपयांचा अवाढव्य कर्ज आहे. बापरे, 39,000 कोटी? हो ना. हे ऐकायला एखाद्या थरारक चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं ना, पण हा चित्रपट नाहीये. नक्कीच नाही, हे वास्तव आहे. हो. तर आजच्या या विशेष सखोल विश्लेषणामध्ये आपण अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या Q4 FY26च्या आर्थिक निकालांमागचं हेच प्रॉफिट पॅराडॉक्स किंवा नफ्याचं गूढ उलगडणार आहोत. अगदी बरोबर. कारण कसं आहे, आपण फक्त कागदावरचे कोरडे आकडे नाही वाचणार आहोत. नाही, अजिबात नाही. कंपनीचा महसूल वेगाने वाढत असताना आतमध्ये खऱ्या अर्थाने कोणती उलथापालट सुरू आहे हे बघणं महत्वाचं आहे. हां, आणि हे आकडे भारताच्या वाढत्या ऊर्जा क्षेत्राबद्दल नक्की काय सांगतात हे पण आपण समजून घेणार आहोत. बरोबर. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. नक्कीच. आणि इथेच हे विश्लेषण खूप रंजक ठरतं. म्हणजे कसं? कारण सहसा जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे निकाल पाहतो ना, तेव्हा आपली नजर फक्त कंपनीने किती कमावलं या एकाच गोष्टीवर खिळलेली असते. हो, साहजिकच आहे. सगळ्यांना फायद्यातच रस असतो. पण कोणताही कसलेला विश्लेषक फक्त वेगाकडे पाहत नाही. तो डॅशबोर्डवरचे इतर मीटरही तपासतो. म्हणजे गाडी किती वेगात चालली आहे यासोबतच इंजिन किती तापलंय हे पाहण्यासारखं. अगदी तसंच. इंधनाचा वापर कसा होत आहे हे पाहणं गरजेचं असतं. कारण वरवरचे आकडे बऱ्याचदा आतली खरी कथा लपून ठेवतात. बरं, उत्तम. मग आपण थेट या सर्वात मोठ्या विरोधाभासापासूनच सुरुवात करूया. हां, सांग ना. मार्च 2026च्या त्रिमाहीतील आकडेवारी पाहताना एक गोष्ट लगेच लक्षात येते. कंपनीच्या विक्रीमध्ये किंवा महसुलात तब्बल 17% घसघशीत वाढ झाली आहे. बापरे, 17%? हो. हा आकडा आता 7,443 कोटींवर पोचलाय. आणि जर संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर तो किती गेलाय? महसूल 18,296 कोटींच्या घरात गेलाय. बापरे, हा तर खूपच मोठा आकडा आहे. हो ना. हे आकडे पाहून पहिल्या क्षणी कोणीही म्हणेल की वा, कंपनी जबरदस्त वेगाने धावत आहे. पण इथेच खरी गोम आहे ना. हो, इथेच खरी गोम आहे. महसूल 17% वाढला असला तरी निव्वळ नफ्यामध्ये किंवा नेट प्रॉफिटमध्ये केवळ 6% वाढ झाली आहे. अच्छा, फक्त 6%? हो, फक्त 6%. आणि तो 723 कोटींवर स्थिरावला आहे. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय? व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजातून मिळणारा नफा, ज्याला आपण एबिडा म्हणतो, तो फक्त 5% वाढलाय. म्हणजे वाढीचा वेग एकदमच कमी आहे. हो, हे एखाद्याला नोकरीत 17% पगारवाढ मिळण्यासारखं आहे. पण वाढत्या खर्चामुळे महिन्याच्या शेवटी हातात फक्त 6%च जास्त रक्कम उरतंय. अगदी परफेक्ट उदाहरण दिलेस तू. मग मला सांग, महसूल आणि नफा यांच्या वाढीच्या वेगातील ही एवढी मोठी तफावत नक्की का आहे? कसं, येथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे व्यवसायाचा वाढता आवाढव्या आवाका आणि मार्जिनवरील वाढता दबाव यातील संघर्ष. अच्छा, मार्जिनवर दबाव. हो. जेव्हा आपण म्हणतो की महसूल 17% वाढला, याचा साधा अर्थ असा की कंपनीने आधीपेक्षा खूप जास्त व्यवसाय केला आहे. ते नवीन प्रकल्प हाती घेत आहेत, त्यांचे ऑपरेशन्स वाढत आहेत. बरोबर. पण पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या व्यवसायात ना एक कटू सत्य असतं. कोणतं सत्य? तुम्ही नुसते कागदावर प्रकल्प वाढवून चालत नाही, तर प्रत्यक्षात जमिनीवर काम करावं लागतं. ते तर आहेच. आणि सध्या ऑपरेटिंग कॉस्ट किंवा व्यवसाय चालवण्याचा खर्च अत्यंत वेगाने वाढत आहे. म्हणजे जेवढ्या वेगाने पैसा आत येत आहे, जवळपास तेवढ्याच वेगाने तो खर्चही होत आहे. अगदी तसंच. कच्च्या मालाच्या किमती, मोठ्या प्रमाणात लागणारी मजुरी आणि जसजसा व्यवसाय वाढतो तसतसा वाढणारा प्रशासकीय खर्च. यामुळे नफ्याच्या प्रमाणावर किंवा मार्जिनवर खूप मोठा ताण येत असेल. नक्कीच येतो. म्हणूनच वरवर पाहता महसुलाचा आकडा खूप आकर्षक वाटत असला तरी कंपनीच्या प्रत्यक्ष हातात उरणारा नफा त्या वेगाने वाढत नाही. म्हणजे हाच तो प्रॉफिट पॅराडॉक्स. हो.
एखादी कंपनी प्रचंड वेगाने विस्तारत असते, पण त्याच वेळी तो विस्तार करण्यासाठी लागणारा खर्च त्यांच्या नफ्याला खाऊन टाकत असतो. बापरे, ही परिस्थिती व्यवस्थापनासाठी एका विशिष्ट टप्प्यावर निश्चितच डोकेदुखी ठरू शकते. हो ना, म्हणूनच फक्त टॉपलाईन बघून हुरळून जाण्यात अर्थ नाही. बरोबर. बॉटम लाईन काय सांगते हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. पण हे सगळं छान वाटतंय. तरीही मला एक सांगा, विचार ना. हा एवढा मोठा महसूल नक्की येतोय कुठून? अहवालात कंपनीचा मूळ आणि पारंपरिक व्यवसायाचा उल्लेख आहे. हां, म्हणजे त्यांचा ट्रान्समिशन किंवा वीज वहनाचा व्यवसाय. हो, तोच. तिथे त्यांनी 27,949 सर्किट किलोमीटरचं विशाल नेटवर्क उभं केलं आहे. खूपच मोठा पसारा आहे हा. हो ना. 27,000 सर्किट किलोमीटर म्हणजे विचार करा, जर आपण या तारा एका सरळ रेषेत जोडल्या. तर त्या भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अनेक वेळा जातील. होय, नक्कीच जातील. आणि सोबतच त्यांच्याकडे 71,779 कोटींची प्रचंड मोठी ऑर्डर बुक आहे. होय, आणि या पारंपरिक व्यवसायाचं महत्त्व अजिबात कमी लेखून चालणार नाही, म्हणजे तो त्यांचा बेस आहे. असं म्हणायचंय तुला. अगदी बरोबर. ट्रान्समिशन हा कोणत्याही ऊर्जा कंपनीचा कणा असतो. नुसते लोखंडी मनोरे उभे करणे आणि तारा ओढणे हा खूप जुना आणि टंटाळवाणा व्यवसाय वाटू शकतो. हा, वाटतो तसा. पण तोच व्यवसाय कंपनीला एक अत्यंत स्थिर आणि मजबूत आर्थिक पाया देतो. तुमच्याकडे 71,000 कोटींची ऑर्डर बुक असणे याचा अर्थ काय? काय? याचा अर्थ असा की पुढील अनेक वर्षांसाठी तुमच्याकडे खात्रीशीर काम आहे आणि त्यातून मिळणारा खात्रीशीर महसूलही आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला दररोज नवीन ग्राहक शोधत बसावं लागत नाही. अगदी बरोबर. तुम्हाला एक स्टेबल इन्कम येत राहतं. पण आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेकच्या जगात हा पारंपरिक व्यवसाय खरोखरच त्यांना भविष्यात मोठी झेप घेऊ देईल का? हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे केवळ ट्रान्समिशन लाईन्स टाकणे आणि मुंबईत वीज पुरवणे हे भविष्यातील मोठ्या वाढीसाठी पुरेसे आहे का? की या पारंपरिक व्यवसायाला एका नवीन तंत्रज्ञानाची जोड हवी आहे? बघ, त्या प्रश्नाचं उत्तर ना त्यांच्या दुसऱ्या जुन्या व्यवसायात लपलेलं आहे, मुंबईतील वीज वितरण. अच्छा, मुंबईतलं डिस्ट्रीब्युशन. हो. अहवालातील एका अत्यंत महत्त्वाच्या आकडेवारीकडे बहुतेकांचं लक्ष जात नाही. त्यांनी मुंबईत 10,584 दशलक्ष युनिट्स विजेची विक्री केली आहे. हे ठीक आहे. मग विशेष काय आहे यात? सर्वात मोठी अचीवमेंट म्हणजे त्यांनी वितरणातील नुकसान किंवा डिस्ट्रीब्युशन लॉस फक्त 4.21% आणून ठेवला आहे. अच्छा, पण वीज वितरणात नुकसान का होतं? वीज काय पाईपमधून गळणाऱ्या पाण्यासारखी रस्त्यावर सांडते का? हा, तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर काही प्रमाणात हो. खरंच? कसं काय? जेव्हा वीज हजारो किलोमीटरचा प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते, तेव्हा तारांमधील विरोधामुळे काही प्रमाणात विजेचा ऱ्हास होतोच. अच्छा, त्याला टेक्निकल लॉस म्हणतात का? बरोबर, त्यालाच टेक्निकल लॉस म्हणतात. पण याशिवाय एक दुसरा आणि मोठा धक्कादायक प्रकार असतो. कोणता? कमर्शियल लॉस, म्हणजेच वीज चोरी. तारांवर आकडे टाकून फुकट वीज वापरणे, सदोष जुने मीटर किंवा चुकीचं बिलिंग. बापरे, हे तर खूप ठिकाणी बघायला मिळतं. हो ना. भारतासारख्या देशात अनेक राज्यांमध्ये हे नुकसान 15 ते 25% घरात असतं. एवढं जास्त? हो. आता विचार कर, जर 100 युनिट वीज तयार केली आणि त्यातली 20 युनिट चोरीला गेली, तर त्या 20 युनिटचा खर्च कोण भरून काढणार? तो खर्च शेवटी प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या माथी मारला जातो. हे तर खूपच अन्यायकारक आहे. नक्कीच. अशा परिस्थितीत हे नुकसान केवळ 4.21% आणणं हे जागतिक दर्जाच्या कार्यक्षमतेचं लक्षण आहे. म्हणजे ही खूप मोठी अचीवमेंट आहे तर. हो, हे सोपं नाही. आणि याच कार्यक्षमतेमुळे कंपनीला दर महिन्याला एक भक्कम कॅश फ्लो किंवा रोख रक्कम मिळत राहते. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. पारंपरिक व्यवसाय त्यांच्या या संपूर्ण साम्राज्याचा पाया आहे. अगदी बरोबर. तो मजबूत असेल तरच त्यावर मोठी इमारत उभी राहू शकेल. पण काय? इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. 10 कोटी स्मार्ट मीटर्स बसवण्याची त्यांची जी नवीन योजना आहे ती ऐकायला खूप भारी वाटते. हो, तो अहवालातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पण मला एक सांग, साधं जुनं मीटर काढून तिथे एक नवीन स्मार्ट मीटरचा डबा लावल्याने कंपनीच्या वाढीत एवढा काय मोठा फरक पडणार आहे? हे फक्त मीटर बदलण्याचं कंत्राट नाहीये का? इथेच आपण मोठी चूक करतो. जर आपण याचा संबंध मोठ्या चित्राशी जोडला तर आपल्या लक्षात येईल की हा केवळ एक हार्डवेअर किंवा प्लॅस्टिकचा डबा विकण्याचा व्यवसाय नाहीये. मग हे नक्की काय आहे? हे संपूर्ण ऊर्जा सिस्टीमचं आधुनिकीकरण आहे. याला IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स क्रांती म्हणतात. अच्छा, IoT. हो.
साधे जुने मीटर फक्त वीज किती वापरली हे मोजते. महिन्याच्या शेवटी एक माणूस घरोघरी जाऊन मीटरचं रीडिंग घेतो. हो, ते आपण नेहमीच बघतो. कधी घर बंद असतं, कधी त्या माणसाकडून आकडे वाचण्यात चूक होते, तर कधी मीटरच बंद पडलेलं असतं. यामुळे खूप गोंधळ होतो. आणि या सर्व मॅन्युअल प्रक्रियेत वितरण कंपन्यांचे दरवर्षी हजारो कोटी रुपये बुडतात. बापरे. आणि मग स्मार्ट मीटर हे कसं थांबवतं? कारण स्मार्ट मीटर हे इंटरनेटशी किंवा एका स्वतंत्र नेटवर्कशी जोडलेलं असतं. ते दर 15 मिनिटांनी किंवा तासाभराने तुमच्या वीज वापराचा अत्यंत अचूक डेटा थेट कंपनीच्या मुख्य सर्व्हरवर पाठवत असतं. अरे वा, म्हणजे तिथे माणसाची गरजच नाहीये. अजिबात नाही. यामुळे पहिली गोष्ट होते ती म्हणजे वीज चोरी जवळपास अशक्य होते. कसं काय? कोणी मीटरमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर एका सेकंदात कंट्रोल रूममध्ये अलर्ट जातो. दुसरी गोष्ट म्हणजे बिलिंग 100% अचूक होतं. बापरे. म्हणजे हे मीटर नुसतं मोजमाप करत नाही, तर ते कंपनीच्या पैशांची रखवाली करणारे एक डिजिटल वॉचमॅन आहे. अगदी बरोबर बोललास तू. डिजिटल वॉचमॅन. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे व्यवसायाचं मॉडेल. ते कसं? कंपनी आत्तापर्यंत 1 कोटी स्मार्ट मीटर्स बसून मोकळी झाली आहे. त्यांच्याकडे 2.46 कोटी मीटर्सची ऑर्डर बुक आधीच तयार आहे. अरे अच्छा, एवढी मोठी ऑर्डर. हो. आणि भविष्यात देशभरात 10 कोटींहून अधिक मीटर्स बसवण्याची प्रचंड मोठी बाजारपेठ त्यांच्यासमोर आहे. पण हे फक्त एकदाच पैसे कमावण्यासारखं नाहीये का? नाही ना. जेव्हा एखादी कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर्स बसवते तेव्हा ती केवळ ते मीटर विकून एकदाच पैसे कमवत नाही. मग? तर ते मीटर चालवणे, त्याचा डेटा मेंटेन करणे, यासाठी त्यांचे सरकारसोबत किंवा वितरण कंपन्यांसोबत 5 ते 10 वर्षांचे दीर्घकालीन करार असतात. अच्छा, म्हणजे रिकरिंग रेव्हेन्यू. हो. हे त्यांना वर्षानुवर्ष शाश्वत उत्पन्न मिळवून देतं. म्हणूनच कंपनीचं व्यवस्थापन याला भविष्यातील सर्वात मोठा गेम चेंजर मानत आहे. हे तर खरोखरच एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतंय, जिथे प्रत्येक घरातील मीटर एकमेकांशी आणि मुख्य सर्व्हरशी बोलत आहेत. हो ना. पण एक मिनिट, आपण मगाशी एका मोठ्या धोक्याचा उल्लेख केला होता. कर्जाचा? बरोबर. हो. हा सगळा एवढा आव्हाडवे सेटअप फुकतात तो उभा राहणार नाही. 10 कोटी स्मार्ट मीटर्स लावायचे आहेत, 27,000हून अधिक किलोमीटरच्या ट्रान्समिशन लाईन्स टाकायच्या आहेत. नवीन मोठे प्रकल्प उभे करायचे आहेत. आणि इथेच आपण अहवालातील त्या पानाकडे येतो, जे थोडं नाही तर खूप जास्त चिंतेत टाकणार आहे. दी एलिफंट इन द रूम. हो. हा सगळा खर्च करण्यासाठी पैसा येतोय कुठून? आणि अहवालाच्या शेवटी कंपनीच्या या आर्थिक निकालांना एक्सलंटऐवजी केवळ ॲव्हरेज टू गुड असं रेटिंग का दिलं गेलंय? यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि त्या सर्व प्रश्नांचं उत्तर कंपनीच्या ताळेबंदात किंवा बॅलन्स शीटमध्ये दडलंय. जो या चर्चेतील सर्वात गंभीर मुद्दा आहे. अगदी खरंय. पायाभूत सुविधांच्या या झगमगाटामागे एक खूप मोठं वास्तव आहे. ते म्हणजे कर्ज. हो, आकडेवारी तर धक्कादायकच आहे. अहवालानुसार कंपनीवरील निव्वळ कर्ज किंवा नेट डेट तब्बल 39,268 कोटींवर पोहोचलंय. हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हो, आणि त्यांचं डेट टू एबिडा गुणोत्तर 4.5 पट आहे. आता ज्यांना फायनान्सची जास्त माहिती नाही, त्यांच्यासाठी ह्या 4.5 पट गुणोत्तराचा अर्थ काय, हे मी थोडक्यात सांगतो. नक्कीच सांग. समजा कंपनीने आपला इतर सगळा खर्च थांबवला आणि वर्षभरात कमावलेला संपूर्ण नफा फक्त कर्ज फेडण्यासाठी वापरला, तरीही त्यांना हे संपूर्ण कर्ज शून्यावर आणण्यासाठी सलग 4.5 वर्ष लागतील. बापरे, म्हणजे हे प्रमाण खूपच जास्त आहे. हो, आर्थिक विश्लेषकांच्या मते हे प्रमाण धोक्याच्या पातळीजवळ मानलं जातं. या व्यतिरिक्त त्यांचा चालू वर्षाचा कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपएक्स 14,232 कोटी इतका प्रचंड आहे. आणि यामुळे साहजिकच त्यांच्या हातातील रोख रकमेवर मोठा ताण येत आहे. इथे आपण पायाभूत सुविधांच्या व्यवसायातील कर्जाचं चक्र कसं काम करतं हे समजून घेतलं पाहिजे. ते कसं असतं? अशा व्यवसायात तुम्हाला आज अब्जावधी रुपये खर्च करून इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं, ज्यातून मिळणारा परतावा किंवा नफा तुम्हाला 5 ते 10 वर्षांनंतर मिळायला सुरुवात होते. हे अगदी एखाद्या अशा व्यक्तीसारखं वाटतं ज्याने स्वतःच्या भविष्यात वाढणाऱ्या कमाईवर खूप जास्त विश्वास ठेवलाय. आणि आजच बँकेकडून एक खूप मोठं मॉर्टगेज किंवा कर्ज घेऊन एक आलिशान महाल बांधायला घेतलाय. अगदी अचूक उदाहरण दिलंस. जोपर्यंत त्याची कमाई दरवर्षी वाढत राहील आणि काम सुरळीत चालेल, तोपर्यंत बँकेचा हप्ता भरणं त्याला शक्य होईल. पण थोडी जरी अडचण आली तर? याच उदाहरणाला आपण थोडं पुढे नेऊया. समजा त्या महालाचं बांधकाम अचानक काही कारणाने रखडलं. अच्छा, म्हणजे परवानगी मिळायला उशीर झाला. हो, किंवा सिमेंट विटा महाग झाल्या.
बँकेला याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. बँक तर आपलं व्याज मागणारच. बँक म्हणते तुमचा महाल पूर्ण हो किंवा न हो, माझ्या कर्जावरील व्याजाचं मीटर चालूच राहील. बरोबर. ट्रान्समिशन आणि स्मार्ट मीटर्सच्या बाबतीत नेमकं हेच होतं. याला एक्झिक्युशन रिस्क म्हणतात. अच्छा, म्हणजे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण न होण्याचा धोका. हो, जर नवीन ट्रान्समिशन लाईन्ससाठी जमिनीचं अधिकरण वेळेत झालं नाही किंवा स्मार्ट मीटर्सच्या पुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी आल्या आणि प्रकल्प 6 महिने जरी लांबला, तरीही त्या 39,000 कोटींच्या कर्जावरील व्याज वाढतच राहतं. अगदी बरोबर. म्हणजे एका बाजूला प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यामुळे नवीन महसूल सुरू होत नाही आणि दुसऱ्या बाजूला जुन्या कर्जाचं व्याज घशाशी येतं. बरोबर. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं की त्यांचं मार्जिन आधीच दबावाखाली आहे. हो, महसूल 17% वाढूनही नफा फक्त 6% वाढत आहे. अशा परिस्थितीत जर एवढं मोठं कर्ज अंगावर असेल तर कंपनीच्या आर्थिक आरोग्यासाठी तो एक मोठा धोका ठरू शकतो. आता समजलं मला. म्हणूनच जरी कंपनीची वाढ खूप चांगली असली, त्यांच्याकडे हजारो कोटींची ऑर्डर बुक असली, तरी या कर्जाच्या अवाढव्या ओझ्यामुळे आणि मार्जिनवरील दबावामुळेच या निकालांना ॲव्हरेज टू गुड असं सावधगिरीचं रेटिंग दिलंय. हो, ही एक दुधारी तलवार आहे. एका बाजूला अफाट वाढीची संधी आणि दुसऱ्या बाजूला कर्जाचं मोठं ओझं. आता आपण या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. या सर्व गोष्टींचा विचार करता एक सर्वसामान्य अभ्यासक म्हणून आपण यातून काय सार काढायचा? भविष्यातील वाटचाल कशी दिसतीये? इथे 2 वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. जर आपण अल्पावधीचा किंवा शॉर्ट टर्मचा विचार केला तर शेअर बाजारात थोडी काळजी घेण्याची गरज आहे. का बरं? सध्या कंपनीचा पीई रेशो जवळपास 71च्या घरात आहे. 71? बापरे, याचा अर्थ काय? पीई रेशो 71 असणे म्हणजे गुंतवणूकदार कंपनीच्या 1 रुपयाच्या कमाईसाठी आज 71 रुपये द्यायला तयार आहेत. हे तर अतिउत्साहाचं लक्षण आहे. हो ना? लोक गृहीत धरून चालले आहेत की कंपनी येत्या अनेक वर्षांपर्यंत कोणतीही चूक न करता सलग प्रगती करेल. जेव्हा अपेक्षा इतक्या उच्च पातळीवर असतात तेव्हा बाजारात थोडी जरी नकारात्मक बातमी आली तरी शेअरच्या किमतीत मोठे चढउतार होऊ शकतात. पण दीर्घावधीचा किंवा लाँग टर्मचा विचार केला तर? दीर्घावधीसाठी मात्र या कंपनीची कथा खूप मजबूत वाटते. भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे त्यासाठी विजेची भूक प्रचंड असणार आहे. ते तर नक्कीच आहे. देशातील इन्फ्राचा जो वेगाने विस्तार होत आहे आणि स्मार्ट मीटर्सची जी मोठी क्रांती उंबरठ्यावर उभी आहे ते पाहता कंपनीची दिशा 100% योग्य आहे. त्यांच्याकडे अनुभव आहे, ताकद आहे. हो, आणि बाजारातील मोठा वाटा आहे. जर व्यवस्थापनाने या 39,000 कोटींच्या कर्जाचे योग्य नियोजन केलं आणि प्रकल्प वेळेत पूर्ण केले तर दीर्घकाळात हे बिझनेस मॉडेल खूप यशस्वी होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जुन्या आणि मजबूत ट्रान्समिशनच्या पायावर स्मार्ट तंत्रज्ञानाची एक अतिशय भव्य आणि नवी इमारत उभी राहत आहे. पण त्या इमारतीवर सध्या तरी कर्जाचं मोठं व्याजही द्यावं लागत आहे. अगदी खरे. चर्चेच्या शेवटी जाता जाता आपण एका वेगळ्या आणि डोकं चक्रावून टाकणाऱ्या मुद्द्यावर विचार करूया. कोणता मुद्दा? आज आपण चर्चा केली ती भविष्यातील 10 कोटी नवीन स्मार्ट मीटर्सबद्दल. कंपनी हे मीटर्स लावेल आणि त्यातून हजारो कोटी रुपये कमवेल हे तर उघडे. पण जरा विचार करा, जेव्हा हे 10 कोटी स्मार्ट मीटर्स देशभरातील घराघरांतून रोजच्या रोज दर 15 मिनिटांनी ग्राहकांच्या वीज वापराचा डेटा कंपनीच्या सर्व्हरवर पाठवतील तेव्हा तो डेटा किती मौल्यवान असेल. बापरे, हा तर खरोखरच मोठा विचार आहे. हो ना. लोक कधी टीव्ही बघतात, कोणत्या भागात एसीचा वापर सर्वात जास्त आहे, इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्याच्या वेळा कोणत्या आहेत, हा सर्व अफाट डेटा भविष्यात हा डेटा केवळ बिलिंगसाठी न वापरता ग्राहकांच्या सवयी ओळखण्यासाठी आणि नवीन सेवा देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. नक्कीच. तेव्हा हा डेटा कंपनीच्या ताळेबंदात एक लपलेली अब्जावधींची संपत्ती किंवा हिडन ॲसेट म्हणून कसा उदयास येईल. जेव्हा एखादी वीज पुरवणारी कंपनी प्रत्यक्षात एक डेटा कंपनी बनते तेव्हा तिचं खरं मूल्य कसं मोजलं जाईल, या एका प्रश्नावर नक्की विचार करा. कारण भविष्यातील खरी लढाई विजेची नसून त्या विजेच्या वापराच्या डेटाची असणार आहे. हा खरोखरच एक अत्यंत रंजक आणि भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन आहे. हो ना. ऊर्जेचं भविष्य हे केवळ विजेच्या तारांमध्ये नाही तर त्या तारांमधून वाहणाऱ्या डेटामध्येही दडलाय. अगदी बरोबर. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या सखोल विश्लेषणामध्ये आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अशाच गुंतागुंतीच्या पण आपल्या सर्वांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांच्या सोप्या आणि सविस्तर माहितीसाठी नक्की ऐकत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.